कोर्टात जातात, त्याला आव्हान मिळतंय, चालू राहतं. वोट चोरी हा विषय माझ्या आधारे सर्वात जास्त महत्वाचा आहे. या देशातली लोकशाही धोक्यात आहे. या देशातल्या संविधाने पायदळीत उडवले गेलंय. निवडणूक आयुक्त कसा नेमावा हे जे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं, अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षाने तो निर्णय मानला नाही. ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी सदस्य समिती जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती, ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते, ते रद्द करून त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला. तिथेच हा कट शिजवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून आणला आणि त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी घडल्या, या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय आहेत. महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर, त्या पक्षांतराला दिलेली मान्यता, हे सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे. निवडणुकीमध्ये झालेली चोरी, 4-4, 5-5 वेळा लोकांनी केलेलं मतदान, एक माणूस लखनौ मध्ये मतदान करतो, तोच माणूस येऊन बँगलोर मध्ये मतदान करतो, तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो. या सगळ्या चोऱ्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. यांनी आपले हातमिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून ही स्वायत्तता देऊन या देशातील लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी, ही जनतेची भावना होती. ती भावना पायदळीत उडवली गेली आहे. हे माझं महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचार. खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये कशाबद्दल त्या सगळ्या असं आहे की फारच ताणलं जाते. सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही. जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताचं नाही. बघा, तुम्हीच बघा, हे जर मी म्हटलो असतो तर एव्हा तुम्हीच मला मारून टाकलं असतं प्रश्न विचारून जितेंद्र आव्हाड स्वतःला काय समजतात, कायदा हातात घेण्याची भाषा करतात, यांना त्वरित अटक का होत नाही, असं सोलापूरच्याच पत्रकारांनी विचारलं असतं. साहेब, 140 कोटी भारतीयांनी धरणात जर लघुशंका केली आणि धरणाचे जर दरवाजे उघडले तर पाकिस्तानमध्ये सुनामी येईल असं मिथुनदा म्हणतात. त्यांना सुरू करायचा. टॅरिफ 50% वाढवले. त्यानंतर मोदींनी असं म्हटलं की बाबा मी व्यक्तिगत जबरदस्त किंमत मोजायला तयार आहे. मात्र त्याने ट्रम्पच्या भूमिकेला विरोध केलेला आहे. हे त्यात काही तथ्य आहे का किंवा दम आहे त्या विषयात? हे बघा, जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होतं तेव्हा तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रचाराला गेलात. हौदू मोदू काहीतरी होतं. त्याने अबकी बार ट्रम्प सरकार सगळ्या घोषणा घेऊन झाल्या ना. तुझ्या गळा माझ्या गळा जुंपू त्यांच्या माळा सगळं म्हणून झालं ना. साहेब, ह्याचा फटका कुठेतरी मासे व्यवसायाला बसताना दिसतोय. कारण 2024 साली 16% होता, तो आता 60% टॅक्स मंत्रिपदी जसं म्हणायचे की माझ्याकडे घरच नाही मुंबईत राहायला, त्यामुळे मी सरकारी भवनात शोधले आले. पण आता असं समोर येतं, त्यांनी शपथपत्र निवडणूक दिलं होतं, त्यांच्याकडे आलिशान घर आहे गोरेगावच्या बीचवरती. मला असं असताना ते कुठे राहायचे, कुठे राहतात, काय मला याच्याबद्दल काही कल्पना नाही. आणि हे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही. ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याचा त्याचा सरकार आहे, त्यांचं सरकारी बंगल्यात राहतात. सरकारने काय करायचं हा सरकारचा निर्णय. आता साहेब, मंत्रिपद सोडून 5 महिने झाले तरी देखील ते बंगला सोडायला तयार नाही. हा काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय आणि चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि मला त्याच्यात काही इंटरेस्ट आहे. साहेब, एका गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पर्दाफाश केलेला आहे. एकाच व्यक्तीच्या 3 नावाने वोटर आयडी कार्ड समोर आले आहे. या घोटाळ्याचा भाग आहे ना, तिथं आपण हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे. हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे. मतं कापणं, मतं ऍड करणं. 76 लाख मतं 5 महिन्यात ऍड होऊ शकतात का? 5 वाजल्यानंतर 15% मतदान अधिकच होऊ शकतं का? हे सगळे प्रश्न विचारून कंटाळलो मी. देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की बाबा यापूर्वी देखील ज्या इलेक्शन झाले म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये त्यावेळी देखील उलट
5% वाढ झाली होती, आमच्या कालावधीमध्ये ती 4% वाढ झाली आहे. त्यांचा असा दावा आहे की 18 वर्षाच्या पुढचे जे मतदार आहेत किंवा त्या बाउंड्रीवरती असतात, तर ते मतदार 6 महिन्यामध्ये मतदानासाठी योग्य होतात आणि आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी जी आहे ती सुरू ठेवली होती, त्यामुळे हे मतदान वाढलेलं आहे किंवा असं त्यांचं दावा आहे. 76 लाख मत लोकसभेच्या आधी 5 वर्षामध्ये काही हजारोनी मत ऍड होतात आणि शेवटच्या 4 महिन्यामध्ये 76 लाख मत ऍड होतात. हा योगायोग नाही. जिवंत व्यक्ती जो आहे तो त्याची म्हणजे जिवंत व्यक्ती असलेल्याचं मृत त्यांनी कुठेतरी दुजोरा दिलाय ना पवार साहेबांच्या. नाही, मला काय मी काय ऐकलं नाही. मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती आहेत. मी सगळे उठून आलेलो आहे. मी काय पेपर वाचलं कोण काय बोललं याच्याबद्दल मला काय माहिती. 29 वर्षाचा महाराष्ट्राचा मोर्चा उद्भवला आहे. पण जरांगे पाटलांचं असं म्हणलं की मुख्यमंत्र्यांनी आंदोलन होण्यासाठी षडयंत्र रचलेलं आहे. त्याच्याबद्दल मला काय माहित नाही. पण माझं एक म्हणणं आहे, एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असतात, तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलंय, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, असं तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला. आणि तुमचं हेच काम आहे ना, तुमच्यात हिंमत ताकद सगळं आहे. लोकसभेमध्ये कायदा पारित करा ना. जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता, म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची, तर तुम्हाला हे बदलायला किती वेळ लागतं? द्या ना 70% आरक्षण. बिहारमध्ये झालेली जातीय जनगणना काय दाखवते? तर बहुजनांची संख्या ही 80-85% अधिक आहे. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी, हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू करा ना भारतात. जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत आणि स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे. साधा प्रश्न आहे. संजय गायकवाडांचं वक्तव्य येते की बाबा आतापर्यंत लोकप्रतिनिधी फोडण्यामध्ये शरद पवारांचा हातखंडा आहे, अशाच त्याच बरोबरीने कोणी त्यांची कोणी बरोबरी करू शकत नाही असं संजय गायकवाड सातत्याने अशी विधान करतात. कशा पद्धतीने ते महान फिलॉसॉफर आहेत, ते महान तत्वज्ञ आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही. सर हिंदी में बताइए. वाद देखील पेटताना दिसतोय. 38 वर्षांपूर्वीचा तो आदेश पुन्हा एकदा काढला. 38 वर्षापूर्वीचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे. विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही. आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर 80% वर्ग बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे. त्या दिवशी शुक्रवार आहे. बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं असतात. कारण का आता मटण इतकं महाग झालंय, मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि 1 किलो बटाटा असा रसा केला जातो. म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा, अशी बहुजनांची अवस्था आहे. तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची. आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत. आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते, अनादी काळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत. अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मांसावरती बंदी आणायची, हे कारण नाही. सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये? तर मटण आणलं जातं, मच्छी आणली जाते, कोंबडी कापली जाते. सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव, कुठलाही सण, कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो? तर म्हणाले बकरं कापली जातं. त्यांचा शब्द बकरं होतं, बकरं कापलं जातं. आता त्यांना समजतं बकरं कापलं जातं, तर कशाला बंदी आणून? असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची, ह्याला काय अर्थ आहे का? ते राजकीय ज्यांनी असं म्हटलं. आपण शोध तपासा, आपण सापडेल आपल्या सगळ्या गोष्टी. मीच कशाला सांगायला पाहिजे? मी बोललो, तुम्ही शोधा. साहेब बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रकल्पावर पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुद्धा रंगण्याचं पाहिलं. हे बघा, मला काही श्रेय घ्यायचं नाही. कोणी काही म्हणू, अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला. पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं. सगळे अडलेले जे काही दगड धोंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे बाजूला केले आणि आज तिथे 72 मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. मला श्रेय घ्यायचं नाही, ज्याला घ्यायचंय त्यांनी घेऊन द्या. माझं काम मी केलं. आता मी काही मंत्री नाही. आता ज्यांनी केलंय त्यांनी उद्घाटन करावं, लोकांना चाव्या द्याव्या, पण जे केलंय ते केलंय.